शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी ॲनालिसिस. मार्केटमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्याच्याला आपली ऑलमोस्ट RBI मॉनिटरिंग पॉलिसी पण आहे. तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कशाप्रकारे होऊ शकतो. कुठे आपल्याला चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटेल, कुठं मार्केट साइडवेज जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीवरती थोडंसं जर का आपण निफ्टीला ॲनालिसिस करायला गेलो तर निफ्टीचं जे डेलीचं जे स्ट्रक्चर आहे, हे डेलीचं स्ट्रक्चर तर कंटिन्युअसली बुलिश दिसतं आपल्याला. पण ह्याच्यामध्ये जर का आपण नोटीस केलं तर मार्केट काय करायला लागलं, मार्केटनं जे एक ऑल टाईम हाय, नवीन एक ऑल टाईम हाय मार्केटनं क्रिएट केला. इथं जर का आपण बघायला गेलो तर इथून मार्केट नवीन ऑल टाईम हाय टच केला आणि डायरेक्टली डाऊन साईडला आला. तर मोठा गॅप अप झाल्यानंतर झाला, त्याच्यामुळे मार्केटमध्ये इथं सेलिंग बघायला भेटतं. बट इथून जर का आपण बघायला गेलो, हे जे प्राईस ॲक्शन आहे हे हायर लोचं फॉर्मेशन आहे. अजून तरी इथं अजून कुठल्या प्रकारे आपल्याला बेंड बघायला भेटत नाही. म्हणजे की मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे हे थोडंसं बुलिश आहे शॉर्ट टर्म, लाँग टर्मसाठी पण. आणि ह्याच्यामध्ये जर का आपल्याला अजून चांगल्या प्रकारे मोमेंटम अपसाईडला बघायचे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं इथं जर का हॉल्ट झाला आणि त्यानंतर एक रेंज ब्रेकआउट जर का आला तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची मोमेंटम बघायला भेटू शकते. आता हे झालं पोझिशनल बेसिसवरती. जर का आपण आजचा डे जर का बघायला गेलो तर ऑलमोस्ट 2 ते 3 दिवस मार्केटचं डोजी टाइप ऑफ फॉर्मेशन बघायला भेटतं. जसं की इथं पण मार्केटनं ऑलमोस्ट एक डोजी टाइप ऑफ फॉर्मेशन झाला होता. त्यानंतर इथं पण ऑलमोस्ट डोजी टाइप ऑफ फॉर्मेशन आहे. ह्याच्या ओके. आणि इथं जर आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट डोजी टाइप ऑफ फॉर्मेशन झालं. आजचं क्लोजिंग जर का कालचा जो हाय आहे, ओके, कालच्या हायच्यावरती जर कालचं क्लोजिंग आला असता तर ह्याला आपण थोडंसं मॉर्निंग स्टार पण पॅटर्न बघायला भेटला असता. पण आजचं क्लोजिंग एवढं काय खास आलं नाही आहे. बट ठीकठाक क्लोजिंग आहे, पण ह्याला आपण मॉर्निंग स्टार बोलू नाही शकत. आता उद्याच्याला आहे RBI मॉनिटरिंग पॉलिसी. तर RBI मॉनिटरिंग पॉलिसी स्टार्ट होणार आहे 10 वाजता. तर 10 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे की थोडंसं मार्केटमध्ये थोडंसं व्होलॅटिलिटी असू शकते. मे बी मार्केट थोडंसं ट्रॅप करू शकते, साइडवेज जायचा प्रयत्न करू शकते किंवा थोडीशी मोमेंटम पण बघायला भेटू शकते. जसं की 10 नंतरनं जे न्यूज येईल, ओके, तर न्यूजवरती जास्तीत जास्त गोष्टी बिहेव करतील. बट तरी पण कोणते लेवल्स आहेत, कुठं मार्केट रिस्पेक्ट करू शकतं, तर त्या गोष्टी पण आपण डिस्कशन करणार आहे. ओके, तर आज जनरली काय होतं, सपोज जर का व्हिडिओ नाही पोस्ट केला तर जनरली लाईव्ह मार्केटचे जे पण अपडेट असतील तर ते आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे ना त्याच्यावरती ऑलमोस्ट पोस्ट केले जातील. जसं की याच्यामध्ये मॉर्निंगला एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये लेवल्स टाकले होते आणि त्या लेवल्सवरती एक टॉप साईडला एक लेवल दिली होती, बॉटम साईडला पण एक रेंज दिली होती. हे मार्केट चालू असतानाच होतं. ओके, तर त्यानंतरनं जर का बघायला गेला तर ऑलमोस्ट आपला जो बाईंग झोन होता तिथून मार्केटने एक रिव्हर्सल आला आणि त्यानंतर टॉपला जो सेलिंग झोन रेजिस्टन्स जो होता तिथून मार्केटनं डाऊनसाईड मोमेंटम दाखवली होती. तर हे लेवल्स, हे जे अपडेट असतील, हे जर का पाहिजे असतील तुम्हाला लाईव्ह मार्केटचे, तर त्यासाठी आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते तुम्ही जॉइन करू शकता. ओके, तर चला आता आपण स्टार्ट करू. इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर इंट्राडेसाठी आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती यायचं आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर का आपण बघायला गेलो, तर याच्यामध्ये जे आउटलुक आहे, ते जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट मार्केटमध्ये बिफोर इव्हेंट मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला सेलिंग, प्रॉफिट बुकिंग बघायला भेटलं आहे आणि इथं मार्केट थोडंसं हॉल्ट केलं आहे आणि त्यानंतर मार्केटने एक स्विंग अपसाईडला मारला आहे. अगेन एक बॉटम साईडला एक स्विंग आला. आता ह्या दोघांच्या रेंजमध्ये मार्केट आहे. म्हणजेच काय, की हा एक झाला स्विंग लो, हा झाला स्विंग हाय. तर जोपर्यंत का ह्या रेंजमध्ये मार्केट आहे तोपर्यंत व्होलॅटिलिटी राहायचे होऊ शकते. म्हणजेच काय, की थोडंसं अप अँड डाऊन राहायचा प्रयत्न होऊ शकतो. एकदा का ही रेंज जर का ब्रेकआउट आणि सस्टेन झाली किंवा बॉटम साईडला ही रेंज जर का ब्रेकआउट किंवा सस्टेन झाली तर आपल्याला एक चांगल्या प्रकारची मोमेंटम बघायला भेटू शकते. मग जोपर्यंत का मार्केट ह्या एरियामध्ये राहील तर माझ्यासाठी ह्याच्यामध्ये कंप्लीटली वेट अँड वॉचचा एरिया राहील. नो ट्रेडिंग झोन राहील ऑप्शन बाईंगसाठी. ओके, तर एक तर ह्याच्यावरती किंवा इथे एक फेक ब्रेकआउटला किंवा ह्याच्या खालती किंवा इथे एक फेक ब्रेकडाऊनला आपण ह्याच्यामध्ये प्लॅन करायचा विचार करणार आहे. आता उद्याच्याला आपण कशाप्रकारे प्लॅन करणार, तर सिंपल लॉजिक ही आहे की जोपर्यंत का न्यूजची अपडेट येत नाही, ओके, जोपर्यंत का न्यूजची अपडेट येत नाही तोपर्यंत वेट अँड वॉचच राहील माझ्यासाठी. जोपर्यंत न्यूज येत नाही प्रॉपर तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारे ट्रेड नाही करणार. भले मार्केट कुठल्या पण लेवलला येऊ दे, ओके. आणि सपोज जर का न्यूज आली त्यानंतरनं जर का मार्केटनं हे एरिया जो आहे, ओके, हा जो एरिया आहे इथं जर का चुकून आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटला तर डेफिनेटली माझ्यासाठी त्यामध्ये सेलिंग अपॉर्च्युनिटी बनू शकते. सेकंड एरिया हा राहील. इथं जर का मार्केट आला, इथं आपला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला तर त्यानंतरनं त्याच्यामध्ये एक माझ्यासाठी डाऊन साईडची मोमेंटम राहू शकते. त्यानंतरनं सेकंड वे हे आहे की सपोज जर का मार्केट सडनली फॉल झाला, मार्केट डाऊन साईडला आला आणि मार्केट हा जो एरिया आहे कंप्लीट, हा जो एरिया आहे, या एरियामध्ये कुठं पण मार्केट आलं आणि आफ्टर न्यूज मार्केटने इथं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवलं तर माझ्यासाठी याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो.
तर हे झालं निफ्टीच्या बाबतीत. आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीचं स्ट्रक्चर काय दाखवतंय, तर त्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये चेकआउट करूया. तर बँक निफ्टीने पण ऑल टाईम हाय टेस्ट केला. त्यानंतरनं प्रॉफिट बुकिंग आला आणि इथं मार्केट थोडंसं हॉल्ट केलं आणि ह्यानंतरनं इथं मार्केट थोडंसं आता रेंजमध्ये जायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत ही रेंजमध्ये मार्केट राहील तोपर्यंत वेट अँड वॉच राहू शकताय. आता इव्हेंट नंतर सपोज मार्केटनं हे लेवल टेस्ट केलं आणि ते सस्टेन राहिलं, ह्याच्यावर जर का सस्टेन राहिलं तर एवढी स्पेस मार्केटमध्ये ओपन होते. इथं जर का आपल्याला चांगले पॉईंट भेटले तर इथं पण आपण प्लॅन करू शकतो. सेकंड थिंग ही आहे की सपोज जर का न्यूज नंतरचा बघा मार्केट ह्या ठिकाणी आला, इथं कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला तर माझ्यासाठी डाउनसाईडचा वेव्ह राहू शकते किंवा सपोज मार्केटनं हे लेवल जर का ब्रेकआउट दाखवला, सस्टेन केला तर मार्केट थोडंसं बुलिश राहू शकते. सेकंड थिंग ही आहे की मार्केट सपोज ह्या एरियामध्ये जर का आला, हा जो एरिया आहे ह्या एरियात जर का आला, इथं कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन, फेक ब्रेकडाऊन कुठल्या पण प्रकारे प्राइस ॲक्शन दिसला तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन बनू शकतो. आणि नो ट्रेडिंग सेशन हा राहील की जोपर्यंत ह्यामध्ये मार्केट आहे तोपर्यंत वेट अँड वॉच किंवा नो ट्रेडिंग झोन राहू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचे लेवल्स. आता सपोज जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कुठं पण नवीन काही गोष्ट शिकायला भेटली असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.